नमस्कार, मी हर्षदा आणि स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत आणि चविष्ट कोबी मंचुरियन बनवणार आहोत। हॉटेलसारखा स्वाद घरीच मिळवण्यासाठी मी थोडा मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर केला आहे। चला तर मग सुरू करूया। तर मी इथे कोबी चिरून घेतला आहे, नंतर तो आपल्याला बारीक असा किसणीवर किसून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने चिरून झालेला आहे। नंतर कोबी चिरल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी सुटतं, तर ते आपल्याला आता पिळून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने सर्व पाणी आपल्याला त्याच्यामधलं पिळून घ्यायचं आहे। जर पाणी त्याच्यामधलं आपण काढलं नाही तर आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा जास्तीचा ॲड करावा लागतो। त्यासाठी अगोदर आपल्याला ह्या पद्धतीने त्याचं पाणी संपूर्ण काढून टाकायचं आहे। बघू शकता याच्यामध्ये आता किती भरपूर असं पाणी निघलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे, जसं लागेल तसं। नंतर मी याच्यामध्ये मैदा टाकून घेतलेला आहे। अद्रक लसूण पेस्ट आपल्याला भरपूर टाकायची आहे, त्याने खूप छान टेस्ट येते। नंतर लाल तिखट टाकायचं आहे, चवीनुसार मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे मी। नंतर चिली सॉस टाकलेला आहे 1 चम्मच, सोया सॉस टाकायचा आहे आपल्याला। आता सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, प्रेस करून आपल्याला त्याला मिक्स करायचं नाहीये। या पद्धतीने आपल्याला फक्त असं गोल गोल राऊंड करत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये मी कांद्याची पात ॲड केलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवर मला थोडंसं कमी वाटत होतं, त्यामुळे मी अजून कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। नंतर या पद्धतीने आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे। इथे तेल छान तापलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये। छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत। सुरुवातीला आपल्याला मीडियम गॅसवरती तळायचे आहेत, नंतर आपल्याला तळत आल्यानंतर 5 मिनिटे हाय फ्लेमवरती आपल्याला तळायचे आहेत। त्याने खूप क्रिस्प येतो त्या मंचुरियनला आणि आतून सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत ते। तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, खूप छान आणि टेस्टी लागतात ते। तर आता आपण ड्राय ग्रेव्ही बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे तेलामध्ये कांद्याची पात, कोथिंबीर आणि चिली सॉस, सोया सॉस ॲड करून घेतलेला आहे। हे फास्टमध्ये आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे। नंतर ती बनवलेली स्लरी याच्यामध्ये ॲड करायची आहे। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला जर पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपण थोडीशी ग्रेव्ही अजून वाढवू शकतो, पण आपण इथे ड्राय मंचुरियन बनवणार आहोत, तर त्यासाठी मी इथे थोडंच टाकलेलं आहे। तर बघू शकता तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।